पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। सासूबाई सासूबाई काय म्हणताय सुनबाई सुनबाई? माझं रील बघितलं का? कुठे ते तूच वेंद्यासारखं ठेवलं असशील आणि घरभर आता शोधत बसशील आणि आता माझ्यावर आरोप करशील तुम्हीच ठेवलं रील उचलून तुम्हीच ठेवलं म्हणून. हो ते रील नव्हे, मग रील म्हणजे हल्ली असा एक व्हिडिओ असतो छोटासा 1 मिनिटाचा वगैरे, ते सोशल मीडियावर सगळे अपलोड करतात. मग त्याचं मी काय करू? तुम्ही काहीच करू नका. झालं तर अहो मी केलंय रील, ते बघा ना. दाखव. नाही नाही मी नाही दाखवणार. अरे चा आता म्हणते बघा म्हणून आता म्हणते बघू नका दाखवणार नाही. काय चाललंय तुझं नक्की? म्हणजे मी असं म्हणतेय की तुम्ही तुमच्या मोबाईलवर बघा, म्हणजे माझे व्ह्यूज वाढतील. अगो बाई असं होय. दाखव ना मग तू माझा फोन. हे घ्या. हा तूच दाखव माझ्या फोन मध्ये. बरं बघा. हा हे बघा मी. सासूबाई मी 2 तास रिहर्सल, मग 1 तास शूटिंग, मग त्यानंतर स्पेशल इफेक्ट्स फिल्टर्स हे सगळं केलंय आणि तुम्ही बघून एवढंच म्हणताय. मग अजून काय म्हणायला हवं होतं? नाही म्हणजे तू मेहनत वगैरे घेतली सगळं ठीक आहे, पण सगळा ठेका चुकवलायस तू. म्हणजे ठेका आहे वाशीचा आणि नासेसू वसेच्या ठेक्यावर. जरा फास्ट टिप्स करायला हव्या तसं तू, म्हणजे असं मस्त झालं असं तुझं रील. सासूबाई माझ्या रीलला ना ऑलरेडी 99 लाईक्स आलेत. 2000 लोकांनी ऑलरेडी बघितली रील. एकच लाईक बाकी आहे 100 व्हायला. लाईक करा ना प्लीज. काही काय मी नाही लाईक वगैरे करणार. का करा की हो, त्यात काय एवढं? बरोबर कसं लाईक करू? मला नाही आवडलं तुझा डान्स. सासूबाई तुम्ही खोटं बोलताय. हो मी स्वतःच्या डोळ्याने बघितलं. जेव्हा तुम्ही ते रील बघत होतात ना तेव्हा असं 1-2दा मान हलवली. तुम्हाला खरं तर मनातून माझा डान्स आवडलाय, पण फक्त लोक माझं कौतुक करतायत ना म्हणून तुम्हाला ते बघत नाहीये, म्हणून तुम्ही मला लाईक देत नाही आहात. OMG, आता मला तुमच्या लाईकची गरजच नाहीये. माझे 100 लाईक्स झाले. त्यात अवघड काय आहे? सगळ्यांना पकडून पकडून सांगायचं लाईक करा ना लाईक करा ना, मग होणारच ना एवढे लाईक्स. त्यात काय एवढं? तुम्हाला एवढं सोपं वाटतंय का रील करणं आणि लाईक्स मिळवणं? मग त्यात अवघड काय आहे? हो मग एवढं असेल तर तुम्ही दाखवा की करून, मिळवून दाखवा लाईक्स. मला चॅलेंज देऊ नकोस. केलं. बरं मी रील करून दाखवलं तर तू काय देशील मला? मी 100 रुपयाची पैज लागली. करकरीत नोट हवी पण. एक रील करून दाखवते आणि तुझ्यापेक्षा 100 लाईक जास्त मिळवून दाखवते. करकरीत. मन मंदिरा ते जाने, मन मंदिरा ते जाने, उजळून घे साधका मन मंदिरा. एक्सप्रेशन्स मस्त आली आहेत, हातवारे छान केलेत मी, पण 1-2 ठिकाणी सूर हल्लाय का माझा? 1-2 ठिकाणी सूर हल्लाय? हा चिचे मला तर वाटतंय की 1-2 ठिकाणी सूर करेक्ट लागलाय. म्हणजे इतरांना मी बेसूर गायले ना असंच म्हणायचंय तुम्हाला? तुम्ही मारे अगदी गाण्यातले पंडितच की नाही? अहो सरकार, मी असं म्हणतोय की जिथे तुम्हाला सूर हल्लाय असं वाटतंय ना तिथे सूर करेक्ट लागलाय उलट. म्हणजे मला तर प्रश्न पडलाय, एवढं चांगलं गायला कधी शिकलो तुम्ही? हो ना चे भाई, पण तुम्हाला गाण्यातलं काही कळतच नाहीये. हल्लाय तो सूर. अरे मी बरोबर बोललो तरी मला काही कळत नाही, मी चुका काढल्या तरी मला काही कळत नाही. मी काय म्हणते, आपण अजून एकदा व्हिडिओ करूया ना. आता कसं माझा गळा छान तापलाय, असे 1-2 सूर ना असे करेक्ट लागतील माझे, जे चुकले ते परफेक्ट लागतील. हा करूया. चला चला चला. बसलात काय? जा ना, बघत करायलात. पटपट पटपट, इथे वेळ नाही आपल्याला. मन मंदिरा ते जाने, मन मंदिरा ते जाने, उजळून घे साधका मन मंदिरा ते जाने. खरं सांगितलं तर गाणं परत एकदा ऐकावं लागेल. मस्त मस्त झालंय गाणं. एकदा ऐकू का? नको नको. म्हणजे काय ना,
खऱ्या कलाकाराला ना स्वतःची कला कधीच आवडत नाही. त्यापेक्षा त्यांनी त्याची कला ना एकदम अपलोड करून टाकावी. त्यातच खऱ्या कलाकाराचं खरं कौतुक असतं. मंत्री, कधी कधी ना तुम्ही अगदी खरं बोलता हो. चला, माझं काम झालंय. आता तुम्ही तुमचं काम करा. लगेच रील अपलोड करून टाका. हा, आता दाखवतेच मी सुनबाईला. अंकू, बापरे अंकू, या काय आज खूपच खुश दिसतेस तू. काय आईने खूप कौतुक वगैरे केलंय का तुझं? छे, कसलं काय? पण माझ्या पहिल्या रीलला 100हून जास्त लाईक्स आले ते बघ. ए, काय सांगतेस? 100 पेक्षा जास्त लाईक्स. वाव यार, हे माझ्या ऑफिस मध्ये पण 1-2 जणांनी मला दाखवली तुझी रील. हो ना? आपण एक काम करूयात का? काय आपण ना दोघे मिळून रील्स करू. म्हणजे कसं आपण एकत्र मस्तपैकी व्हायरल होऊयात ना. तू किती सपोर्टिव्ह हजबंड आहेस रे. सुनबाई, अगं सुनबाई, आत्ता काय म्हणताय सासूबाई? 100ची करकरीत नोट तयार ठेव. का? कारण थोड्याच वेळात तुझ्या रील पेक्षा माझ्या रीलला जास्त लाईक्स मिळणार आहेत. सासूबाई, इनफॅक्ट तुम्ही 100ची नोट तयार ठेवा. कारण माझ्या रीलला ऑलरेडी 130 लाईक्स मिळालेत. 130. मग माझ्याही मिळतीलच की, अगदी सहज. कसे काय? आत्ता किती आहेत? आत्ता की नाही, ऐकशील तर हादरशील. हो, एका तासाला 10 लाईक्स मिळाले. 10. बापरे, हादरले. सासूबाई, माझ्यापेक्षा 120 लाईक्स मागे आहात तुम्ही. अगं मग मिळतील की मला, त्यात काय एवढं. अगं साधा हिशोब कर की. फायनान्शियल ऍडवायझर आहेस ना. एका तासाला 10 म्हणजे 12 तासाला किती होतात? सांग 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 सांग. 120. 120 लाईक्स मिळतील मला. तेव्हा तूच 100ची नोट तयार ठेव. बरोबर ना पिल्लू? पिल्लू, लाईक कर, लाईक कर. हो, करतो करतो. आधी बघू तर ते काय केलंय ते. बघ बघ बघ, पण तूच बघा. केलं नको दाखवूस. हा, दाखव नाही तर दाखव. एकदा ठरवा ना, दाखवायचंय का नाही दाखवायचंय. नाही नाही, दोघांनीही बघा ग, पण आपापल्या मोबाईलवर बघा, असं माझं म्हणणं आहे. काय छान सूर लागलेत म्हणून सांगू माझे. बघ बघ, ऐक ऐक. हा 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 हा. पिल्लू, मस्त आहे मस्त आहे. हो ना? सासूबाई, या सुरांनी तुमचं काय घोडं मारलं म्हणून त्यांचा जीव घेताय. तुझ्या नाचाच्या रील पेक्षा कितीतरी पटीनं चांगलं झालंय माझं रील. एक मिनिट आहे बघा, तुम्ही भांडू नका. खरं तर दोघींच्या रील खरंच खूप मस्त झाल्या. पण मला काय वाटतं माहिती का, की अंकू तू फक्त गाण्याचं रील करायला हवं. आणि आई, तू असं फक्त डान्सचं वगैरे रील करायला हवं. म्हणजे कसं सगळं असं छान होईल. शंतनू, काय आहेस रे तू? आत्ता मी तुला सपोर्टिव्ह हजबंड म्हणाले ना. अर्ध बरोबरच बोलते की तो. तू नाचाच्या फंदात पडताच कामा नाहीस. ओ, तुम्ही मला नाचाचं नका सांगू, कळलं ना? तुम्ही तुमच्या गाण्याचं बघा. एका तासात फक्त 10 लाईक्स आलेत. मला 28 आले होते. ते जे लाईक्स आहेत ना, ते लोक हसतायत तुझ्यावर. बाबा बाबा बाबा, अहो काय सॉलिड धमाल आली आहे. पहिल्याच रील मध्ये एवढा दणका, खतरनाक. छान. म्हणजे मी एवढा रियाज करून गायले त्याचं काही कौतुकच नाही मुळे. आणि ह्यांनी काय केलं, फक्त कॅमेरा धरला, माझं शूट केलं आणि त्याचं रील केलं. तर केवढं तुम्हाला कौतुक. अगं आई, मी तुझ्या रील बद्दल बोलतच नाहीये. एक्झॅक्टली. तू काय, कोणीही त्यांच्या रील बद्दल बोलत नाहीयेत. सगळे माझ्याच रील बद्दल बोलतायत. उगाचच काहीतरी बडबडू नकोस. हा, काही काय सासूबाई, अहो अजून 53 लाईक्स मागे आहात तुम्ही माझ्यापेक्षा. पण मला तुझ्यापेक्षा एक कमेंट जास्त आली. काही, ती एक कमेंट म्हणजे काय माहितीये का, एक स्माइली आहे. उलट हसतायत ते तुमच्यावर. आणि ज्या काही कमेंट्स आहेत ना, त्यातल्या तुमच्या 3 आहेत. थँक्यू 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 अशा. असू देत. बाबा, या परत सुरू झाल्या. करा ना व्हिडिओ शूट. मंत्री, हा सगळा काय प्रकार आहे? काय बोलतोय हा? आई शपथ, म्हणजे तुम्हाला काही माहितीच नाही यातलं. काय? अगं, बाबांनी जवळजवळ 1.5 तासापूर्वी एक रील टाकली, तुम्ही दोघी भांडतानाची. ती इतकी व्हायरल झाली आहे. जवळजवळ 1 लाख व्ह्यूज आणि 5000 लाईक्स. खतरनाक.
जवळ जवळ सकाळपर्यंत तुम्ही ना फेमस झालेले असाल, फुल स्टार, रील स्टार. मला खूप भूक लागली आहे, सेलिब्रेट करायला पाहिजे. काय आहे जेवायला? जेवून घेऊया. हे काय ही पडवळ? बघ ना. अगं आता तुम्ही फेमस होणार आहात तरी अजून पडवळ खाताय? छे. जाऊ दे. तसंही अरित्रा अत्रे मला म्हणाली होती पावभाजी खायला बाहेर जाऊया. मी जातो तिच्यासोबत. आई तुम्ही खा पडवळ. काय याच्या मैत्रिणी, काय नाव ते? अरित्रा अत्रे. ते म्हणजे आडनावासारखंच नाही हो बाबा. शंतनू, यांना वाचवायला उगीच विषय बदलू नकोस. ते मी काय रील केलेत तुम्ही आमचं? दाखवा. ते नाही दाखवणार सासूबाई, थांबा मी दाखवते. हे बघा, हे बघा. मंत्री, तुम्हाला काहीच कसं वाटलं नाही हो? आम्हा दोघींचं भांडणाचं रील करून ते तुम्ही सोशल मीडियावर टाकलं. आपल्या बायकोबद्दल असं बोलताना काहीच वाटलं नाही का हो तुम्हाला? बायकोचं जाऊ दे, पण सुनेचं लाडकी सून आहे तुमची ती, आणि वर तुम्ही असं रील करता? तसं नाही सरकार. ते मगच पासून मी विचार करतेय, मला एवढे मेसेजेस येत आहेत, छान आहे रील, छान आहे रील. त्यांना मी रिप्लाय पण करते की थँक्यू व्हेरी मच, लाईक करा, शेअर करा. तरी सुद्धा माझे लाईक्स का वाढत नाहीयेत? आत्ता कळलंय मला त्याचं कारण. नाही तसं नाही सुनबाई, हवं तर मी डिलीट करतो ना ते. आता काय उपयोग आहे? हा, एवढ्या लोकांनी शेअर केलंय म्हणजे डाउनलोड पण केलं असणार. जाऊ दे बाई, मला तर आता भूकच नाहीये. ठेव तिकडे, ठेव 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 ठेव. आई अगं. चला. ठीक आहे, माझं पण खरं तर पोट भरलंय भांडून भांडून. हे अंकू, चला हो, बसला काय? चला चला चला. अंकू सरकार, बाबा, हो तुम्ही अजूनही फोन मध्येच आहात? तुम्ही ते डिलीट करा. नाही डिलीट करा आधी ते. हो, त्या दोघी बिचारा किती दुखावल्या आहेत. अर्धा तास समजवलं त्यांना, तेव्हा कुठे जेवल्या त्या? बाबा हो, तुम्हाला खरंच असं वाटलं नाही का हो ते रील डिलीट करावं असं? अरे वाटलं रे शंतनू, मला खरंच असं वाटलं की ते रील डिलीट करावं. पण काय झालं ना, खरा खाकरा नावाच्या एका ब्रँडला ना हे असंच एक रील बनवून हवंय. म्हणजे त्यांना असं वाटतंय की त्यांच्या तिखट गोड खाकऱ्यांसाठी हे रील फार बेस्ट आहे. मग काय सांगताय काय? अरे त्यांनी ना तुला मेसेज दाखवतो मी. 15,000 रुपये ऍडव्हान्स अकाउंटला जमा झालेत. उद्या सकाळी ती खाकऱ्याची पाकिटं पण घरी येतील. या दोघी भांडतच असतात. फक्त त्या भांडताना ना त्यांच्या हातात हे खाकऱ्याचं पाकिट दिसलं पाहिजे. आणि जर का त्या रीलला 1 लाखापेक्षा जास्त व्ह्यू झालेत ना तर काय 10,000 रुपये आणखीन मिळणार. शपथ, तर फार सॉलिड आहे हो. हेच तर सांगतोय ना तुला मी. हे शंतनू, एक काम कर, उद्या ऑफिसला कळवून टाक की तुला यायला उशीर होणार. हा ठीक आहे. उद्या सकाळी आपल्याला एक महत्वाचं रील बनवायचंय खरा खाकरा ब्रँड साठी. तुम्ही दोघही नीट लक्ष देऊन ऐका. एकदा का त्या दोघी आल्या की थोडा वेळ नॉर्मल वागतील. तेव्हाच शंतनू तुला त्या दोघींपैकी एकीचं कौतुक करायचंय. चॉईस इज युअर्स. एकदा का तू एकीचं कौतुक करायला लागलास की हळूहळू त्या दोघींमध्ये धुसफूस सुरू होईल. त्यानंतर फक्त 40 किंवा 50 सेकंदात त्या दोघी अशा भांडायला लागतील. रोन्या, इथे तुझं काम सुरू होतं. येस. त्या भांडायला लागल्या की हळूच कॅमेरा काढायचा आणि रेकॉर्डिंग सुरू करायचं. ओके. त्यांचं भांडण जसं तापायला लागेल ना तस मी हळूच मग त्या खायला लागतील. त्या दोघी एकदा का खायला लागल्या की त्या भांडत नाहीतच. तुम्हाला माहितीच आहे. करेक्ट करेक्ट. त्या क्षणी रौनक कॅमेरा या खरा खाकराच्या पाकिटावर असा झूम झूम झूम. येस. आणि ते प्रोडक्ट नीट दिसलं पाहिजे. हे सगळं याला जमणार आहे का? मला तर डाऊट आहे. जमेल ना. दादा डाऊट आहे काय? अरे जमेल मला. माझी एक मैत्रीण आहे जी जाहिरात एजन्सी मध्ये कामाला होती. मी तिच्यासाठी जाहिरात शूट केली होती साबणाची.
तुझं काय शंतनू? माझा विषय सोडाव बाबा. माझं कसं आहे ना, आता या दोघींमध्ये भांडणं लावण्यात मी एकदम एक्सपर्ट झालो. एक्सपर्ट. काय गोणी पोर आहेत माझी. एक मैत्रिणीसाठी साबणाचे व्हिडिओ शूट करतोय आणि दुसरा सासू सुनांच्या व्हिडिओसाठी त्यांच्यामध्ये साबण लावला भांडणं लावतोय. बाबा अहो, त्या खाकरा करता बायको पोरांना कामाला लावणारे तुम्ही आम्हाला काय बोलताय हो? मित्र आहेच म्हणा. सुनबाई, काय म्हणता सासूबाई? बघितलंस का? हो बघितलं की. आज आपल्या आधीच तिघं येऊन बसलेले आहेत नाश्ता करायला. हो, आपल्या दोघींच्या भांडणाचा रील शूट करायचं असेल ना. नाही ग अंकू, अजिबात नाही. तुला कालच तर सॉरी म्हणालो ना आम्ही, मग आता कशाला बोलायचं त्या विषयावर. सोडते सगळं. आपण मस्तपैकी नाश्ता करूयात सगळे. काय आज नाश्त्याला? हे काय, इडली मागवली मगाशीच. अरे वा. अरे कशाला कशाला इडली चटणी मागवली? तुला माहितीये ना आईला आवडत नाही ते. अरे उलट मीच म्हणाले तिला आज मागव बाहेरून इडली चटणी. हो की नाही ग? आणि इनफॅक्ट मला तर पोहे खायची इच्छा होती. अगं तुला घरचं खायचं होतं तर मग तू काय इडली चटणीचा आग्रह केलास? ए, तू सासूबाईंना काय बोलतोयस? त्यांनीच केलेत पोहे. काय? मग आईने पोहे सुद्धा केलेत? हो. पण काही म्हणा. नाही म्हणजे अंकुच्या हातच्या बटाट्या पोह्यांना जी चव आहे ना, ती म्हणजे अशी जगात भारी. अगदी माझ्या मनातलं बोललास. अंकिताच्या हातचे पोहे म्हणजे एकदम फर्स्ट क्लास. काय झालं तुम्हाला? तुम्ही दोघं असे एकमेकीचं कौतुक का करताय? मग काय सतत भांडत बसू? म्हणजे तुम्हाला रील करता येईल? आई अगं जाऊ दे ना, तू उगाच त्यांच्यावर खा राग काढतेस. तू घे हा खाकरा खा. घे घे घे. हा खा 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 खाकरा खा. इश्श, एवढ्याच्या इडल्या आणल्यात, पोहे केलेत. मी बाहेरचे कशाला खाऊ ते खाकरेन फिकरे? शी. सुनबाई, अगं तू तरी खा ना खाकरा. छे मला नको. काय नाव? खरा खाकरा? छे खरा असेल का खोटा काय माहिती. कुठल्या पाण्याचा असेल काय, मला नको. हा अगं सरिता, असं काय करतेस? तुला आवडतो खाकरा, खा ना. मरू दे तुमचा खाकरा. काय सारखं लावलं खाकरा खाकरा खाकरा? सासूबाई, मी काय म्हणते, हे ना आपल्याला शांतपणे नाश्ता करू देणार नाहीत. मग काय? आपण एक काम करूया का? आपण मस्तपैकी फेरफटका मारायला जाऊया आणि मावा केक खाऊया. तोपर्यंत यांचे खाकरे बिकरे खाऊन झालेले असतील. ही आयडिया एकदम मस्त आहे. हा नाही, आज आपण ठरवलंच आहे ना की आपण अजिबात भांडायचं नाही. त्यामुळे ह्यांना रिले शूट करता येणार नाही. चल 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 चल. अच्छा, तुम्ही खा इडल्या पोहे. आलोच. काही फ्लॉप लोक आहात तुम्ही दोघंही. अरे आम्ही काय केले? अरे आपला प्लॅन फसतो हे कळल्यानंतर काहीतरी करायचं ना. मी दादा एवढा हुशार आहे, तुम्ही एवढे अनुभवी आहात आणि माझ्यावर काय सगळं सोपवताय? आणि शंतनू, काय तुझं? काय माझा काही प्रश्नच नाही. सगळी माती खाल्ली आहे. बाबा हो जाऊ द्या ना. नाही म्हणजे त्यांना नव्हतं भांडायचं, नाही झाली रील, इट्स ओके, ठीक आहे, जाऊ द्या. असं कसं जाऊ द्या? बरं ठीक आहे, त्यांना नका जाऊ देऊ, पण मला जाऊ द्या. ऑफिसला जायचंय मला. जातो मी. चला बाय. बाय. मलाही जावं लागेल बाबा, कारण मानेनी मानेच्या मानेचा प्रॉब्लेम झालाय. अरे मानेचा प्रॉब्लेम झाला म्हणजे आडनावाचाच प्रॉब्लेम झालाय का? त्या डोक्या खालच्या भागाचा प्रॉब्लेम झालाय. आडनावाचा प्रॉब्लेम झालाय, एक्सरे काढावा लागेल. अर्जंट जावं लागेल. आडनावाचं एक्सरे? काही करू शकतात ना माझी पोरं. मला जाऊ दे, मला खाकऱ्याचा प्रश्न सॉल्व्ह करायचा. खरा खाकरा. चला बाबा, मी निघतोय. हा शंतनू, तुला थोडा वेळ थांबता येणार नाही का? का, काय झालं? अरे त्या खरा खाकरावाल्यांचा फोन आला होता. जर का 1 तासात रील अपलोड झालं नाही ना तर पैसे तर मिळणार नाहीतच, ऍडव्हान्स पण परत द्यावा लागेल. बाबा अहो, या करता मला खरंच वेळ नाही हो. मी जातो. शंतनू, त्या दोघी भांडतील अशी काहीतरी आयडिया दे मला. 10,000चा प्रश्न आहे. बरं 15,000 पण परत द्यावे लागतील. बाबा तुम्ही जरा शांत व्हा. हे बघा, तुम्ही जे करताय ते चुकी बरोबर, हे मी तुम्हाला सांगणार. पण आई आणि अंकू भांडतात त्या एकमेकींच्या प्रेमापोटी, आपल्या प्रेमापोटी, आपल्या घराच्या प्रेमापोटी. हा, आपण कधी कधी त्यांचं भांडण एन्जॉय करतो, हा भाग वेगळा. आणि कधीतरी गंमत म्हणून ते भांडण शूट केलं आणि टाकलं, ते पण ठीक आहे. पण आता आपण त्यांची भांडणं विकायला काढायची का? हा एक खूप महत्वाचा प्रश्न आहे. हा, त्यांच्यात भांडण लावायला असं फार काही मोठं कारण लागत नाही आपल्याला. पण असं तुम्ही बघा. अरे 25,000चा प्रश्न आहे शंतनू. घरी यायच्या आधी मावा केक खायची कुणाला घाई होती? अरे
कोणाला घाई होती म्हणजे काय? मला भूक लागली होती आणि तुम्ही सुद्धा खायलाच उघडलात ना. हा, आता तुम्ही नेमका तो पीस हातात घेतलात आणि तुम्हाला ठेच लागली आणि तो पीस पडला, त्याला मी काय करणार आहे? नाही तू काहीच करू नकोस ग, जे करायचं ना ते मी केलं. हो, चांगलंच केलं तुम्ही. स्वतःला खायला मिळालं नाही म्हणून दुसऱ्यांना खाऊ द्यायचं नाही. कशाला उरलेले पीसेस त्या अथर्वला दिले? मी 20 मिनिटं रांगेत उभं राहून केक घेतला होता. अगं त्या लहान घे मुलाला अजून 20 मिनिटं रांगेत उभं राहायला लागू नये ना, म्हणून देऊन टाकले त्याला मी. खूप चांगलं केलं, पण नुकसान कोणाचं झालं? भूक कोणाला लागली होती? हो जाम भूक लागली होती, नाही लागली. चल चल जा खाऊया. जा 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 इडल्या खा. त्याचे टेनिस बॉल झाले. काय सांगता? हो, आणि त्याचे पोहे होते ना ते वाळून परत तांदूळ झाले. हो बाई, मग हे खाकरे कशाला आहेत? चल 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 खाकरा खाऊया. सगळे खाऊ नका, मला भूक लागली, द्या जरा मला पण. हो थांब ग जरा, तुझ्या इडल्या का ना बॉल झालेत मस्त मस्त. मी कशाला खाऊ इडल्या? तुम्ही केलेले पोहे खा ना, तांदूळ असे फडफडीत. बाबा हवं तर तुम्ही आत्ता शूट करू शकता, करा पटकन. नाही नको. यू आर राईट शांत. डोंट वॉश युअर डर्टी लिनेन इन पब्लिक. म्हणजे 4 भिंतीतली भांडणं 4 भिंतीतच राहू देतात. राईट.